26 सप्टेंबर. भगवंताला विसरणे ही आत्महत्याच. मुख्य लग्न 5-10 मिनिटाचेच असते, पण आपण आधी 4 दिवस व नंतर 4 दिवस त्याचा सोहळा करतो. दासबोधासारख्या ग्रंथामध्ये मुख्य विषय थोडाच असतो, पण तो समजावून देण्यासाठी मागे पुढे पुष्कळ सांगावे लागते. एकदा एका माणसाने पक्वान्ने कशी तयार करावी हे शिकविण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या साहाय्याने निरनिराळी पक्वान्ने कशी तयार करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे. त्यांना त्या पक्वान्नाच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे? हे जसे खरे, त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नाच्या ज्ञानासारखे आहे. जो मनुष्य त्या वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही. आपल्यात व संतांमध्ये फरक हाच की आपण जगतासाठी देव मानतो, तर संत देवासाठी जगत मानतात. खरे म्हणजे जी गोष्ट आचरण्यास अति सुलभ असते ती समजावून सांगण्यास फार कठीण असते. ती खरी अनुभवानेच जाणायची असते. ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा. म्हणजेच जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा दोन्ही पदार्थ अपूर्ण समजावे. या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे. त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे. तेव्हा नेहमी त्याच्या सानिध्यात म्हणजेच त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा. सर्व कीर्तनाचे सार एकच असते, फक्त मांडणी निराळी. खरोखर तुम्ही मारुती रायाच्या सानिध्यात राहता हे उत्तम आहे. त्याच्या सानिध्यात जो राहील त्याला देव भेटण्यास अवघड जाणार नाही. मारुतीरायाची भक्ती फार मोठी. श्रीरामाला वाटले की याला आता काहीतरी चिरंजीव असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही, म्हणून चिरंजीव असे नाम त्याला त्यांनी दिले. त्यामुळे त्या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला. श्रीरामांनी सर्वांना सीतामाईचा शोध करण्यास सांगितले. जो तो हूं करून शोधार्थ निघून गेला, परंतु मारुती अतिबुद्धिमान, त्याने श्रीरामाला सीतेला कसे ओळखायचे म्हणून विचारले. त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले. सुंदर आहे म्हणून सांगितले, परंतु सुंदर स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही. तेव्हा श्रीराम प्रभू त्याला म्हणाले, तुम्हाला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही. तुम्ही आता एकच गोष्ट लक्षात ठेवा की जेथे तुम्हाला रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तेथे सीतामाई आहे म्हणून समजा. तेव्हा ती खूण मारुतीरायाला पटली. ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले. त्याचा परमार्थ सफल झाला व त्याला जगात मिळविण्याचे बाकी असे काही राहिलेच नाही. सर्व संतांचे हेच सांगणे आहे की मनापासून भगवंताचे नाम घ्या व आपले कर्तव्य कर्म करा. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. वासना नदी ओलांडण्यास भगवंताच्या नामाचा सेतू पाहिजे. देहाचे चलन ज्याचे सत्तेने त्या रघुपतीचे स्मरण असावे आनंदाने. जय श्रीराम.